तर मित्रांनो आलेलो आहोत स्टॉपवरती. आपली बस यायला हे बघा एस टी महामंडळाची एक बस आलेली आहे. तर आता आपल्याला पोहोचण्यासाठी उद्या सकाळच होईल. तर चला जेवण तर झालेलं आहे, बसूया आता बसमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती. तर आज आम्ही चाललो आहोत ट्रिपसाठी. ही ट्रिप काही आपल्या फिरण्यासाठी नाहीये, आम्ही ऑफिसच्या कामासाठी चाललोय आणि आम्ही चाललोय अहमदाबादला. आणि आता इतक्या लांब चाललोय तर फिरणं तर होईलच, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ सुद्धा बघायला मिळतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. तर चला तर मग निघूया आता. आणि हे बघा इथे सामान पॅकिंग करून ठेवलंय, जास्त काही नाहीये, एक दोनच बॅग घेतल्यात, कारण 2 दिवसाचीच आपली ट्रिप असणार आहे. ऑफिसचं काम झालं की आम्ही परत येणार आहोत, पण या 2-3 दिवसात जितकं काही दाखवता येईल तेवढं आम्ही दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि आम्ही जाणार आहोत ट्रॅव्हल्सने. ऐन वेळेस फ्लाईट किंवा ट्रेनचं तिकीट भेटलं नाही, त्यामुळे शेवटचा ऑप्शन आता ट्रॅव्हल्स घेतलाय आणि आता स्टॉप पर्यंत जाण्यासाठी कॅब बुक करतोय. चला तर मग निघूया आता. हा प्रवास कसा आहे, बस कम्फर्टेबल आहे का आणि प्रवासात काय काय मजा येते ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर मित्रांनो आलेलो आहोत स्टॉपवरती. आपली बस यायला अजून 20 ते 25 मिनिटाचा वेळ आहे, तोपर्यंत आता वेट करूया. आणि हा जो स्टॉप आहे हा शनी मंदिराचा स्टॉप आहे, म्हणजे इंदिरा कॉलेजच्या समोर नाकवडे. इकडे पाठीमागे आहे इंदिरा कॉलेज आणि याच्या समोरच हा एस टी महामंडळाचा पण स्टॉप आहे. आणि इथेच एस टी बस सुद्धा थांबतात आणि ट्रॅव्हल सुद्धा थांबतात. तेव्हा तिथे ट्रॅव्हल थांबली आहे, आपली सुद्धा बस इथेच येईल. तर चला तोपर्यंत वेट करूया. हा जो हायवे आहे हा मुंबई बेंगलोर हायवे आहे. या साईडला गेलं की मुंबई, इकडनं बेंगलोर. तर आता आपली बस इकडनं बेंगलोर साईडने येते. आपण जाणार आहोत मुंबईवरनं अहमदाबादला. हे बघा एस टी महामंडळाची एक बस आलेली आहे, स्वारगेट दादर मुंबईपर्यंत जाते. तर मित्रांनो आपली बस आता आलेली आहे आणि बसलेलो आहे बसमध्ये. तर आता आपल्याला पोहोचण्यासाठी उद्या सकाळच होईल आणि बाहेर अंधार असल्यामुळे जास्त काही दिसत पण नाहीये. पण तरी जर काही इंटरेस्टिंग बाहेर दिसत असेल तर ते आम्ही तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करू. चला तर मग सुरू करूया रात्रीचा प्रवास. माझी पण ही पहिलीच वेळ आहे रात्रीच्या प्रवासाची आणि ट्रॅव्हल्स मध्ये. तसा आजपर्यंत जो पण प्रवास केलाय तो सकाळीच केलेला आहे. चला तर मग या व्हिडिओमध्ये तुम्ही सुद्धा आमच्यासोबत प्रवास करा. तर मित्रांनो वाजलेले आहेत 6:45. आपण 6:30 वाजता बसमध्ये बसलोय. आता बघूया किती वेळ लागतोय पोहोचायला. आणि ही अशी आहे आमची सीट. समोर इथे शूज ठेवण्यासाठी रॅक दिलंय आणि सीटवरती जागा भरपूर आहे, त्यामुळे आम्ही बॅग सुद्धा इथेच ठेवल्यात. इथे ब्लँकेट सुद्धा दिलेत त्यांनी. एक LED लाईट दिलेला आहे, तो आपण चालू बंद करू शकतो अशा प्रकारे. त्याच्याच बाजूला AC पॉइंट सुद्धा दिलेत. इथे पाठीमागे मोबाईल चार्जिंगसाठी पॉइंट पण दिलेले आहेत आणि चार्जिंगला लावून मोबाईल ठेवण्यासाठी ते मोबाईल होल्डर पण दिलेले आहेत. तर मित्रांनो ही आहे आपली बस, आता जेवायला थांबलेली आहे. मागा बसलो तेव्हा दाखवता नाही आलं, खूप घाईघाईमध्ये बसावं लागलं. आणि आता आपण लोणावळ्यामध्ये जेवणासाठी थांबलेलो आहोत. बघा इथे लोणावळा चिक्की मिळते आणि बहुतेक सगळ्या ट्रॅव्हल्स इथेच थांबतात. या हॉटेलचं नाव आहे सागर इन प्युअर व्हेज. चला प्युअर व्हेज हॉटेलमध्ये जेवायला थांबलेली आहे बस. आणि इथे गाडी 25 मिनिटच थांबणार आहे. आम्ही पण ऑर्डर दिली आहे, बघूया 5-10 मिनिटात ऑर्डर येईलच. आल्यावरती दाखवतो काय घेतलं. तर मित्रांनो आलेला आहे आपला गोबी पराठा. तर चला आता जेवून घेतो. मित्रांनो आपलं जेवण आता झालेलं आहे आणि जेवणासाठी खूप लवकर गाडी थांबवली होती, 7:15 वाजताच थांबवली होती. 7:30 पर्यंत जेवण सुद्धा झालेलं आहे. चला तर नंतर परत कधी थांबेल माहिती नाही, त्यामुळे आता पोट भरून जेवण करून घेतलंय. बघा हे शॉप आहे मगनलाल चिक्की. इथे भरपूर काय काय दिसतंय. इथून बघा बसचा पूर्ण व्ह्यू मिळतोय. इंटरसिटी स्मार्ट बस. बघा इथे रोड साईडला मगनलाल चिक्की सुद्धा आहे आणि लोणावळ्यामध्ये तुम्ही एंटर केल्या केल्या मगनलाल चिक्की दिसायला सुरुवात होईल. जिथून मगनलाल चिक्कीचे दुकानं दिसायला सुरुवात होतील तिथून समजायचं लोणावळा सुरू झाला. बघा माझ्या पाठीमागे बघू शकताय तुम्ही, तो आहे एक्सप्रेस वे. आपण एक्सप्रेस वे वरून खाली उतरून इथे जेवण्यासाठी थांबलो होतो. इकडनं सरळ गेल्यावरती मुंबईला जाता येतं. आता इथं जेवण झालं, आता इथून बस निघाल्यानंतर आपण पुन्हा एक्सप्रेस वेलाच कनेक्ट होणार आहोत. तर चला जेवण तर झालेलं आहे, बसूया आता बसमध्ये, सुरू करूया पुढचा प्रवास. चला आपली बस आता निघालेली आहे, जाऊया वरती. तर मित्रांनो आलेलो आहे बसमध्ये आणि बघा सगळे लोक आता वरती येऊन सेटल झालेत. खालून एकदा आमच्या सीटचा व्ह्यू दाखवतो.
आणि हा पूर्ण बसचा एकदा व्ह्यू बघा. आणि ते पाण्याच्या बाटल्या सुद्धा दिल्यात आत्ता बसमध्ये, कॉम्प्लिमेंटरी आहेत. समोर ड्रायव्हर केबिनच्या बॅक साईडला वॉशरूम सुद्धा आहे, त्यामुळे ठीक आहे, मध्ये कुठे थांबायची गरज नाही. जुगाड पडदा आपला फाटलेला आहे, त्यामुळे याला आता सेफ्टी पिन लावतो. बाहेरची लाईट खूप चमकतीये. चांगला सेट व्यवस्थित. आपली गाडी चालली आहे लोणावळ्याच्या पुढे बोगद्यातून. मुंबईकडून पुण्याकडे जाणार ट्रॅफिक बघ, रात्रीची वेळ असून सुद्धा भरपूर ट्रॅफिक लागलेलं आहे. घाट रस्ता असल्यामुळे आणि मोठी वाहने भरपूर आहेत, त्यामुळे इथे ट्रॅफिक नेहमीच जाम असतं. आणि मित्रांनो, आम्ही वरचे सीट घेतलेले आहे, पहिल्यांदाच ट्रॅव्हल करतोय, त्यामुळं कसा असतो एक्सपिरियन्स बघायचा होता. आता इथे गाडी जसं जसं टर्न मारते तसा तसा आम्ही पण इकडून इकडे होतोय, त्यामुळे आता असं वाटतंय की खालचे सीट घेतले असलं बरं झालं असतं. बघूया, अजून बरंच लांब जायचंय, कसा एक्सपिरियन्स आहे बघूया. तसंही आता गाडी घाटात आहे, त्यामुळे असं फील होतं. पुढे प्लेन रस्ता चालू झाला काही प्रॉब्लेम होणार नाही. मित्रांनो, पोहोचलेलो आहे आता पनवेल मध्ये. पोहोचलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टच्या समोर. समोर जी दिसते ते टर्मिनल 1 आहे, इथे रनवे आहे. क्लिअर दिसत नाही. आता तिथून एका फ्लाईटने टेक ऑफ केलंय. गुड मॉर्निंग. आता वाजले सकाळचे 6:30 आणि आपली गाडी आता पोहोचली वडोदऱ्यामध्ये. इथून अजून अहमदाबादला जाण्यासाठी 2.5 तासाचा वेळ लागेल. अजून डिस्टन्स 110 किलोमीटर बाकी आहे. बाहेर अजूनही अंधार आहे, उजाडलेलं नाहीये. तसं तर पूर्ण रात्र झोपूनच आलोय आम्ही, पण तरी सुद्धा झोप काही व्यवस्थित झाली नाहीये. बस सारखी हालत असल्यामुळे व्यवस्थित झोप लागली नाही, त्यामुळे डोळ्यांवरती झोप अजूनही दिसत असेल. आणि गुजरात बॉर्डर तर आपण रात्री 1:30 वाजताच क्रॉस केली आहे. तसा मेसेज पण मोबाईलवरती आला होता, तो तर तुम्ही बघितलाच असेल. मित्रांनो, उतरलेलो आहोत इथे. गुड मॉर्निंग मित्रांनो, पोहोचलो आहेत आता अहमदाबादला. बघा पाठीमागे गाडी उभी आहे, आत्ताच खाली उतरलोय. तर आता इथून हॉटेल पण बुक केलंय, तर चला जाऊया तिकडेच. हे बघा, या साईडने आपण आलो. CTM स्टॉप आहे अहमदाबादचा. आपल्याला आता इकडे पुढे जायचंय. तर मित्रांनो, आलेली आहे आपली रिक्षा. आता रिक्षाने चाललोय आपण. तर मित्रांनो, चला आपण निघालेलो आहे आता. इथून रिक्षा भेटलेली आहे आपल्याला आणि अहमदाबाद मध्ये येऊन आता रिक्षाची सफर अनुभवूया. सकाळची वेळ आहे आणि मस्त गार हवा लागतीये. रस्ते सुद्धा मोकळे आहेत अजून, सकाळची वेळ असल्यामुळे. आणि हा बघा, या साईडला एअरपोर्टच्या एकदम बाजूने चाललोय आपण. एअरपोर्टला पूर्ण राऊंड मारून पलीकडच्या साईडला जावं लागणार आहे. बघा, या साईडला आहे अहमदाबाद एअरपोर्टचा रनवे. इथे याचा रनवे एंड होतो. ही जी कंपाऊंडची भिंत घातलेली आहे, इथे तो रनवे एंड होतो.
बघा इथनं एंट्री आहे एअरपोर्ट साठी. आणि सिग्नल लागलाय पुढे, त्यामुळे ट्रॅफिक जाम आहे. चला सुटलाय सिग्नल आता. ट्रॅफिक बघा चारही साईड आहे. हे बघा या साईडने इकडे गेले की एअरपोर्ट साठी एंट्री आहे. आणि आपण इथे सर्कलने चाललोय आपल्या हॉटेलकडे. बघा सकाळची वेळ असल्यामुळे लोकांना कामावर जाण्याची घाई आहे. पोहोचलेलो आहेत आपल्या हॉटेलला. हे बघा हॉटेलचं नाव आहे ट्रिबिका सिलेक्ट. हे गांधीनगर एरियामध्ये येतं. चला चेक इन करूया आणि फ्रेश वगैरे होऊन मग कंटिन्यू करूया. बघा हॉटेल रिसेप्शन फर्स्ट फ्लोअरला आहे. आपल्याला लिफ्टने फर्स्ट फ्लोअरला जावं लागेल. लिफ्टची वेट करतोय. चला लिफ्ट आलेली आहे. तर बसलो आहे आता वेटिंग लाऊंज मध्ये. चेक इन व्हायला थोडा वेळ लागेल अजून, तोपर्यंत वेट करूया इथे. तोपर्यंत इथल्या रिसेप्शनचा व्ह्यू बघा किती मस्त डेकोरेशन केलंय. तर बघा आपल्याला रूम आता भेटलेली आहे. लाईट लावतो. इथे पाणी बॉटल आणि चहा कॉफी ऑलरेडी ठेवलेली आहे. खाली फ्रीज पण आहे आणि ते वॉर्डरोब दिलेलं आहे. टीव्ही पण दिलेला आहे आणि समोरच एंट्री केल्या केल्या मोठा मिरर सुद्धा लावलेला आहे. बेडच्या दोन्ही साईडला साईड टेबल आणि एका साईडला साईड लॅम्प सुद्धा दिलाय. हा बेड बघा, वरती पेंटिंग लावली. एसी पण आहे आणि फॅन पण आहे, पण आता थंडीमध्ये दोन्हीची पण गरज पडणार नाही. या साईडला वॉशरूम आहे. चला वॉशरूम पण दाखवतो. इथे शॉवर एरिया. इथे पण मोठा मिरर लावलेला आहे आणि वॉश बेसिन. मोठ्या साईजचं आहे वॉशरूम, चांगलं, त्यामुळे ठीक आहे. आणि रूम साईज पण डिसेंट आहे, जास्त मोठी नाही आणि जास्त छोटी पण नाही. आता इथून ऑफिस आम्हाला जवळ पडतंय. ज्या कामासाठी आलोय ते काम इथून करायला सोपं होईल, त्यामुळे हे हॉटेल सिलेक्ट केलंय. नाहीतर अजून याच्यापेक्षा छान छान हॉटेल अवेलेबल होते, पण ठीक आहे, आपलं ऑफिसचं काम महत्वाचं आहे. तर मित्रांनो आता आंघोळ वगैरे करून झालोय रेडी, कारण रात्रभर बसमध्ये प्रवास करून खूप थकवा आलेला. आता आंघोळ वगैरे करून मस्त फ्रेश वाटतंय. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळालं. काल आपण संध्याकाळी घरातून निघालो, बस कशी पकडली, बस स्टँड पर्यंत कसं पोहोचलो, त्यानंतर बसमध्ये बसल्यानंतर रात्रीचा प्रवास, इथे पोहोचल्यानंतर बसमधून उतरल्यानंतर रिक्षा पकडून पुन्हा आपल्या हॉटेलपर्यंत येण्याचा प्रवास, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळालं. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आता आम्ही आवरून जाणार आहोत बाहेर फिरण्यासाठी, तर ते सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल नाही तर. आणि आम्ही आणखी 2-3 दिवस अहमदाबादमध्येच आहोत, त्यामुळे तुम्हाला आणखी काही व्हिडिओ बघायला मिळतील अहमदाबादच्या रिलेटेड किंवा अहमदाबादच्या ट्रॅव्हलच्या रिलेटेड. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.